लाज गेलीये शिंदे सरकारची. सुरुवातीला असा आरोप होत होता की मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांचाच माणूस आहे. जे एकनाथ शिंदे त्यांना मॅनेज करतायचं लोकांना सुचवायचं होतं. सुरुवातीच्या 2 उपोषणाला एकनाथ शिंदेनी प्रतिसाद दिला, त्यामुळे ते पसरवलं गेलं आणि आता तर काही लोक जाणीवपूर्वक पसरवत आहेत. पण माझ्या निरीक्षणानुसार सुरुवातीच्या काळात जे अण्णा हजारे कुणाचेच नव्हते, फक्त लोकांचे होते. तसेच मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आता जनतेचे आहेत, लोकांचे आहेत. म्हणून हजारो लाखो लोकांनी, माफ करा, एकदा जरांगे पाटील जर मुंबईत आले ना तर माझा खोकला सुद्धा जाईल याची मला खात्री आहे, कारण मोकळी हवा ग्रामीण भागातून इथे येईल. असो, तर जरांगे पाटील अशा पद्धतीने नव्या मुंबईत पोहोचलेले आहेत. तुम्ही तर गेले 4-5 दिवस पाहिले असतील त्यांचे व्हिडिओ. तर कशा प्रकारे तरुण मुलं, लहान मुलं, पाया पापड्या जरांगे पाटलांवर जीव ओवाळून टाकतायत हे दिसलं आपल्याला. हे खरं जनतेचं प्रेम आहे. हा नेता कोणीही उभा केलेला नाही, हा कृत्रिम नेता नाही. हा मराठा समाजाला ज्याच्याबद्दल प्रेम आणि विश्वास वाटतो असा नेता आहे. महाराष्ट्रात अशा इतका लोकप्रिय मराठा समाजाचा नेता मी अलीकडच्या काळात बघितला नव्हता. अण्णा हजारेंचं जे आंदोलन होतं तेही जन आंदोलन, मात्र ते मध्यमवर्गीयांचं आंदोलन होतं, शहरी माणसांचं काही प्रमाणात आंदोलन होतं. हा जो प्रवाह येतोय जनांचा तो ग्रामीण भागातला प्रवाह आहे. आंदोलनाच्या व्यक्तिमत्वात हा फरक आहे की हे ग्रामीण भागातल्या अस्वस्थ तरुणांचं आंदोलन आहे, ज्यांना शिक्षण हवंय, ज्यांना नोकरी हवी आहे, ज्यांना आपला हक्क हवाय, जो शेतकरी आहे, ज्यांनी या समाजाला आजवर पोचण्याचा प्रयत्न केलाय, अशा या ग्रामीण भागातल्या तरुणांचे आंदोलन आहे. आणि त्यांचा नेता आहे मनोज जरांगे पाटील. ज्या पद्धतीने प्रवास झाला सगळा आंतरवेलीपासून आजपर्यंत नव्या मुंबईपर्यंत, ज्या सभा झालेल्या वाटेत मी सर्व रिपोर्टरना विचारलेलं आहे, बोललेलो आहे. तुम्ही बघा, कोणत्याही चॅनलवर जाऊन बघा, मुंबई तकवर जाऊन बघा, लोकशाहीवर जाऊन बघा, या सभा प्रचंड होत्या. पहाटे 4 वाजता झालेली सभा सुद्धा प्रचंड होती. आज जरांगे पाटील म्हणाले 2 दिवस मी झोपलेलो नाहीये, इतकं लोक त्यांना भंडावून सोडतायत. पण तो माणूस, हा मनोज जरांगे पाटील नावाचा तरुण माणूस ताठ उभा आहे. सध्या तरी या माणसाला कोणी विकत घेईल असं मला वाटत नाही. ती ताकद कोणाची आहे असं मला वाटत नाही. भविष्यात काय होईल मी आज सांगू शकत नाही. पण आज तरी हा माणूस ताठ उभा आहे आणि तो ताठ उभा आहे म्हणून मी त्याच्या बरोबर आहे. मी त्याच्या मागणीला म्हणून एक आंदोलनाला समर्थन देतोय, कारण हे एका प्रामाणिक शेतकऱ्याचं आंदोलन आहे, हे लक्षात घ्या. माझं तर ओबीसी, एससी, एसटी या सर्वांना आव्हान आहे की समाजामध्ये सलोखा निर्माण व्हायचा असेल अधिक तर मराठा रिझर्वेशनच्या मागणीला तुम्ही पाठिंबा द्या. माझं ओबीसी समुदायाला आव्हान आहे, विशेषतः छगन भुजबळ यांना, आता शांत राहा, या आंदोलनाला विरोध करू नका. जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा समाजाला हक्क आहे आंदोलन करण्याचा, ते त्यांना शांतपणे करून द्या. मित्र, हे वादळ येतच आहे आणि येणार आहे. धडकलंय मुंबईवर, खूप दिवसांनी मुंबईवर काहीतरी वादळ धडकलंय. जसं मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी नाशिकचे शेतकरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली इथे आले होते आणि प्रचंड मोर्चा निघाला होता त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी. देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मला वाटतं 19 सालच्या आधीची गोष्ट आहे, कोविडच्या आधीची गोष्ट आहे. तसाच हा मराठा समाज येतोय. मराठा समाजाचा एक भाग सदन आहे, मला माहिती आहे, आणि सदन असायला काहीच हरकत नाही. पण एक मोठा भाग, बहुसंख्य मराठा समाज हा गरीब आहे, शेतीतल्या अडचणींचा सामना करतोय आणि त्याला या शिक्षणाची आणि त्याला या आरक्षणाची गरज आहे. म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांना एवढा पाठिंबा मिळतो. मित्र हो, या सगळ्यात गाढव ठरलंय ते सरकार, शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकार. याचं कारण त्यांनी मनोज जरांगे पाटलांना गृहीत धरलं होतं. त्यांना वाटत नव्हतं जरांगे पाटील इतकं सगळं चालून मुंबईपर्यंत येतील. म्हणून ही मंडळी, ही किती सत्ता चालवायला नालायक मंडळी आहेत बघा. त्यांनी धड जरांगे पाटलांबरोबर इतका समुदाय जर येत असेल तर त्याची मुंबईत नीट सोय करायला पाहिजे, तेही केलं नाही. काय केलं शिंदे सरकारने? शिंदे सरकारने जरांगे पाटलांना आज नोटीस बजावली की तुम्हाला परवानगी नाकारली आहे आझाद मैदानात बसायची, कारण आझाद मैदानात एवढी जागा नाहीये. आझाद मैदानात फक्त 7,000 स्क्वेअर मीटर जागा आहे. तेवढ्या तुमच्यासारखे लोक बसू शकत नाही, तुमचे एवढे लोक. अरे मग तुम्ही बीकेसीला व्यवस्था करायची. गाढव आहे का सरकार? सरकारला जरांगे पाटील मुंबईत यायलाच नको होते. शिंदेनी आणि इतरांनी खूप त्यांचा विनंती केली, पण जरांगे पाटील आपल्या आग्रहावर कायम होते. सरकार न्यायालयात गेलं, आपली काही माणसं न्यायालयात पाठवली. सरकारने इतका नादानपणा केलेला आहे की तिथे तो सदावर्ते रिकाम्या डोक्याचा तो गेला तिथे, फडणवीसाचा माणूस, आणि सरकारही गेलं. सरकारने जरांगे पाटील येऊ नये म्हणून सगळा आटापिटा केला. आता म्हणे मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेला प्रॉब्लेम होईल, ट्रॅफिकला प्रॉब्लेम होईल वगैरे वगैरे. तुम्हाला जर आझाद मैदान द्यायचं नव्हतं तर तुम्ही बीकेसी द्यायला पाहिजे होतं. आता सरकार त्यांना सांगतंय तुम्ही नव्या मुंबईमध्ये कुठेतरी बसा. आता ते जर मुंबईत येणार आहे, त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीत येण्याचा हक्क आहे, तर ते नव्या मुंबईत कशाला बसतील? आजही मी बघितलं पोलीस त्यांना थांबत होते, रस्ता बदला सांगत होते. कोण आहेत हे पोलीस? वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे गेले? झोपा काढतायत का? तुम्ही त्यांना रूट द्यायला पाहिजे होता पहिल्यापासून. पण एवढे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते एकनाथ शिंदे की त्यांना वाटलं जरांगे पाटील काय आपलाच माणूस ऐकेल. जरांगे पाटलांनी यांना बरोबर धडा शिकवलेला आहे. मला खूप असे ग्राम्य शब्द आहेत माझ्या तोंडात.
जरांगे पाटलांनी फाट्यावर मारले असं मला खरं म्हणायचंय, पण खरोखरच म्हणजे हा शब्द योग्य आहे. फाट्यावरच मारलाय जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेना जो कॉन्फिडन्स होता की आपण यांना मॅनेज करू. त्यांचा जो ओएसडी आहे, पूर्वी पत्रकार होता मंगेश चिवटे, तो नाचत असतो त्या जरांगे पाटलांच्या भोवती. त्या मंगेश चिवटेला सुद्धा जरांगे पाटील अगदी चिवटपणे टोलवून लावतात. आज शिष्टमंडळ भेटायला गेलं पुन्हा कशासाठी नाटक आहेत. जरांगे पाटील काय बोलले बघा, काय नवीन नाही, कशाला येतात कोणाला माहिती, या भाषेत त्यांनी उत्तर दिलं. एकनाथ शिंदे यांची पूर्ण फजिती झालेली आहे आणि कोर्टात जाऊन तुम्ही ऑर्डर आणता, मग शाहीन बागचा दाखला देता. लाज नाही वाटत त्यांना? शाहीन बागचा दाखला देऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनावर निर्बंध घालायचा प्रयत्न करणं हा केवळ नादानपणा आहे, हा घटनेशी द्रोह आहे, हा कृतज्ञपणा आहे. एक तर आपल्या हायकोर्टाने त्या आझाद मैदानावर जे निर्बंध लावलेत तेच लोकशाही विरोधी आहे, तेच कोणीतरी चॅलेंज करायला पाहिजे. पण या सर्व जजेसना ना लोकशाहीची काय पडलेली नाही. पूर्वीपासून मी हे तुम्हाला सांगतोय, लोकांना आंदोलन करायचं हक्क नाही. पूर्वी आम्ही जायचो तिकडे हुतात्मा चौकापर्यंत मोर्चे घेऊन, काळा घोड्याला मोर्चे घेऊन. आता मोर्चेही तुम्ही काढून देत नाही. समजता काय ही लोकशाही आहे की काय? जरांगे पाटील आझाद मैदानात यायलाच पाहिजे. त्यांचे लाखो लोक असतील तर ती जबाबदारी तुमची आहे. हा शिंदेने घातलेला गोंधळ आहे. आणि 2 उपमुख्यमंत्री, एक फुल आहे शिंदे तो आहे, पण 2 हाफ जे आहेत, 2 उपमुख्यमंत्री पळून गेलेले आहेत. कारण देवेंद्र फडणवीसना काही देणं घेणंच नाही. त्यांनी आपला माणूस पाठवला सदावर्ते कोर्टामध्ये ह्यांना थांबवायला. देवेंद्र फडणवीसने हात झटकून टाकलेले आहेत. त्यांची अशी इच्छा दिसते की शिंदेचा बळी जावा. अजित पवारने तर कसलीच पडलेलं नाही. त्यांना जोपर्यंत मुख्यमंत्री पद मिळत नाही तोपर्यंत काही नाही. ते जरांगे पाटलांशी बोलायला पण जात नाही. खरं तर ते मराठा समाजाचे आहेत. त्यांना या मोर्चाबद्दल आस्था असायला हवी. पण ते श्रीमंत मराठा आहेत, त्यांना कशाला पाहिजे रिझर्वेशन? गरीब मराठ्याबद्दल प्रेम असेल तर ना. तेव्हा माझं म्हणणं इतकंच आहे, शिंदेना या दोघांनी आता पूर्णपणे खड्ड्यामध्ये घातलेलं आहे. पूर्णपणे खड्ड्यामध्ये घातलेलं आहे. जरांगे पाटलांनी आता नव्या मुंबईत थांबावं म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी तिथे गेलेले आहेत नव्या मुंबईत. आता या क्षणाला मी आत्ताची ताजी बातमी तुम्हाला सांगतोय. मंगेश चिवटे तिथे त्यांना भेटायला गेलेले आहेत आणि म्हणे आता रात्री मागण्यांवर तोडगा काढणार आहेत. वाजलेत बघा किती. रात्री तुम्ही 10:15 वाजता कसा काय मागण्यांवर तोडगा काढणार? का तिथे काय घ्यायचंय, बसायचंय तुम्हाला सगळ्यांना आणि बसून बसून चर्चा करायची आहे? बसून म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? असं मला विचारायचं आहे. खरंच काय गंमत चालली आहे का? तुम्हाला जर तोडगा काढायचा होता तर इतके दिवस हे लोक चालत येत होते, तेव्हा नीट बैठक घेऊन काढता आला असता. पण तुमच्याकडे तोडगाच नाहीये म्हणून तुम्ही सगळी नाटकं टेलिव्हिजनसाठी करताय की आम्ही प्रयत्न करतोय. आणि जरांगे पाटलांच्या संपूर्ण आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे सरकारच्या अधिकाऱ्यांनी पद्धतशीर प्रयत्न केलेले आहेत. लक्षात घ्या. आणि ते कसे केले आहेत याचा भंडाफोड एक दिवस मी करणार आहे. अधिकाऱ्यांची नावं घेऊन करणार आहे. कोण काय उपद्व्याप करतोय तेही सांगणार. पण तरी प्रसिद्धी मिळालीच, कारण टेलिव्हिजन यांना कळत नाही. टेलिव्हिजनला माणसं लागतात. जेव्हा हजारो माणसं चालत असतात ना तेव्हा ते दाखवावंच लागतं. मग ते अण्णांचं आंदोलन असो, शाहीन बाग असो, की वारी असो, की जरांगे पाटलांचं आंदोलन असो, तेव्हा हा जो एक उत्तर भारतीय अधिकारी तिथे सीएमओ मध्ये बसून उपद्व्याप करतोय त्याला मी नाव न घेता आज सांगतो, हे उपद्व्याप तू थांबव. कळलं का? नाहीतर तुझे नाव घेऊन मला सांगावं लागेल या अधिकाऱ्यांनी कुणाला काय काय निरोप पाठवले संपादकांना हे सांगावं लागेल. खोटारडेपणा कसा केला हे सांगावं लागेल. या उत्तर भारतीय अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राच्या मातीची प्रामाणिक राहा, महाराष्ट्राच्या गरिबाची प्रामाणिक राहा. नाहीतर तुम्हाला एक दिवस जनता असा तडाखा देईल ना की महाराष्ट्रात राहताच येणार नाही. हा जो उत्तर भारतीय अधिकारी हे उद्योग करतोय त्याला आपण जाब विचारला पाहिजे. आज नको, आज शांतता पाहिजे, आज काहीच नको. मी योग्य वेळी नाव जाहीर करेन या अधिकाऱ्याचं. सीएमओ मध्ये काय करतोय ते मला चांगलंच माहितीये आणि पूर्वी तो कुठे होता हेही मला माहितीये आणि त्याच्याबरोबर कोण लोक होते आणि ते पत्रकारितेत कसे घुसलेले आहेत आणि कशी चमचेगिरी करतायत हे मी सांगितलं. एक दिवस असा येईल की मी मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून रेग्युलरली पाकिटं घेणाऱ्या पत्रकारांची नावं या चॅनलवर जाहीर करीन. आज मी संयम पाळतोय, लक्षात घ्या. माझ्याकडे सगळ्यांची नावं आहे. लष्करे देवेंद्र जे म्हणत होते पूर्वी, देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर जो अड्डा जमला होता पत्रकारांचा, तसंच आता एक लष्करे शिंदे सुद्धा झालेलं आहे. तसंच आता कुणाला काय काय ऐवज जात आहेत पत्रकारांना हेही मला माहितीये. आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून हे सगळे प्रयत्न यावेळी पुन्हा झालेले आहेत. मी नावं घेऊन सांगेन या पत्रकाराची आणि मला माहितीये त्यापैकी काही जण तर माझ्याबरोबर काम केलेले आहेत, नालायक लोक. ते जर आज माझ्या समोर आले ना चापकाने फटके मारीन अशी माझी इच्छा होती. हे पत्रकार आहेत? हे कसले पत्रकार आहे? जनतेच्या आंदोलनाबरोबर राहणं, जनतेचं आंदोलन हे अधिक व्यापक करणं, त्याला प्रगल्भता देणं, त्याचं कव्हरेज करणं हे पत्रकारांचं काम. आणि काही अँकर म्हणतात मुख्यमंत्री जाऊन बसले आपल्या शेतीमध्ये जरांगे पाटील येत असताना
म्हणजे मुख्यमंत्री कॉन्फिडंट आहे ना. अरे बेशरम माणसा, मुख्यमंत्री हे कॉन्फिडंट आहे तसं म्हणत नाही. अँकरा लक्षात घे, याला मुख्यमंत्री संवेदना शून्य आहे असं म्हणतात. मी या अँकरचं नाव घेऊनच एकदा बोलणार आहे, कारण परवा पण जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांचं जेव्हा संभाषण चालू होतं तेव्हा हा अँकर अस्वस्थ झाला होता. कसे मुख्यमंत्र्याशी बोलतायत वगैरे. तुला जर पत्रकारिता जमत नसेल ना तर चालतं हो, घरी जा. पण हे चालणार नाही. मुख्यमंत्री तिथे आपल्या बागेमध्ये काहीतरी फालतू शेती करतायत, ज्याला शेती येत नाही ती कामगारांकडून आपल्या करून घेतात आणि देखावा म्हणून शेती करतात. एरवी कधी गेले नव्हते मुख्यमंत्री होईपर्यंत. आणि हा म्हणतोय जरांगे पाटील येत असून सुद्धा मुख्यमंत्री आपल्या शेतामध्ये रमलेत. याचा अर्थ ते किती कॉन्फिडंट आहे. ते संवेदना शून्य आहेत. मुख्यमंत्र्यांनी असायला होतं इथे, जरांगे पाटलांना जाऊन भेटायला पाहिजे होतं, लोणावळ्याला बोलायला पाहिजे होतं. हा मुख्यमंत्री त्या पदावर बसण्याच्या पात्रतेतच नाहीये, लक्षात घ्या. आणि ह्या अँकर लोकांनी लक्षात ठेवा, ही तुमची चमचेगिरी फार काळ चालणार नाहीये. आता खूप युट्यूबर लोक बघतात आणि मी तर आता सरळ नावच घेऊन बोलणार आहे. चांगले पण अँकर आहेत, मला माहितीये, मी त्यांची पण नावं घेणार. पण हे जे करतात ना मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी, त्यांची ही नावं घेऊन मी तुम्हाला सांगणार की हे लोकांशी गद्दारी करत आहेत. मला ऐकूनच संताप आला आज. असो, तेव्हा जरांगे पाटलांचा पोचलेले आहेत आता नव्या मुंबईमध्ये जबरदस्त उत्साह आहे. अत्यंत मोठ्या संख्येने लोक त्यांच्या बरोबर आहेत. किती लाख आहेत मला माहित नाही, पण आता त्यांना तिथून येऊ नये मुंबईमध्ये म्हणून प्रयत्न चाललेले आहेत. त्यांना तिथे रोखून त्यांनी तिथे थांबावं असा प्रयत्न चाललाय. मला माहिती आहे जरांगे पाटील काय प्रतिसाद देतील, पण मला असं वाटतं, माझा जो अंदाज आहे त्यानुसार जरांगे पाटील यांचं अजिबात ऐकणार नाहीत आज रात्री. ते उद्या आझाद मैदानाकडे येणारच. त्यांनी तो निग्रह केलेला आहे. ऐकलं तर त्यांचा प्रश्न आहे, मग आपण त्यावर वेगळं बोलू. पण त्यांनी तो निग्रह केलेला आहे. ते आझाद मैदानाकडे येणार आणि जर काही कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये गडबड झाली तर ती जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील. मी आज तुम्हाला सांगतो, मला एक बातमी मिळाली, तुम्ही जरा कन्फर्म करा. काही लोक या मराठा मोर्चामध्ये घुसले होते आणि जय श्रीरामच्या घोषणा देत होते. आता हे जय श्रीरामच्या घोषणा देणारी माणसं भाजपची आहेत की आणखीन कोणाची आहेत हे पोलिसांनी शोधून काढायला हवं. या जरांगे पाटलांच्या इतक्या मोठ्या मोर्चामुळे राम जन्मभूमीचा आफ्टर इफेक्ट जो आहे तो धुवून गेलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे नवं पर्व आहे. आरक्षणाची मागणी ही राम मंदिराच्या मागणीवर आणि राम मंदिराच्या उत्साहावर मात करून गेलेली आहे. माझ्या दृष्टीने ही घटना महत्वाची आहे. माणसं मराठा मोर्चातली नोकरीविषयी बोलतायत, शिक्षणाविषयी बोलतायत, गरिबीविषयी बोलतायत, मंदिराविषयी मशिदीविषयी बोलत नाहीयेत. ही गोष्ट महत्वाची आहे आणि याचं श्रेय जरांगे पाटलांना जातं. तेव्हा मी आता एकनाथ शिंदेना निर्वाणीचा इशारा देतो, त्या जरांगे पाटलांना अटक करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना अटक झाली तर मुंबईतलं वातावरण शांत राहणार नाही. त्यांना शांतपणे सगळा पोलीस बंदोबस्त त्याला येऊ द्या आझाद मैदानात, तिथे सन्मान करा. त्यांच्या मागण्या जर तुम्हाला मान्य करता येत असतील तर त्या करा. कारण त्यांच्या मागण्या ज्या आहेत, विशेषतः सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये, ते असं म्हणाले, आज पण म्हणाले की 53 लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळाले, 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत कुणबी, आणि सगळे सोयऱ्याची माझी मागणी आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता मला असं वाटतं 1-2 दिवसात क्युरेटिव्ह पिटिशन किंवा पुढच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टात येईल. सुप्रीम कोर्टाने तो जर चर्चेला मान्य केला तर त्यावर चर्चा होईल आणि ते चालू होईल. मला असं वाटतं जर सुप्रीम कोर्टाने तो ऍडमिट केलाय त्यांनी, पण चर्चा करणार की नाही हे ठरवलं तर हे प्रकरण पुढे जाऊ शकेल. पण शेवटी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आज सकाळी माझ्याकडे महापालिकेतून एक सिनियर अधिकारी आले. सकाळी 10ची वेळ होती. सकाळच्या वेळेला आपलं काही ना काही चाललेलं असतं, काम चालू असतं. त्यामुळे त्यांना म्हटलं, हो मी खूप कामात आहे. मला म्हणाले तुमची 15 मिनिटं पाहिजे, मला सर्व्हे करायचा. कसला सर्व्हे मी म्हटलं. ते म्हणाले मराठा सर्व्हे. मी त्यांना घरात घेतलं. म्हटलं तुम्ही मराठा सर्व्हे करायला माझ्याकडे का आलाय? तुम्ही मराठा समाजाकडे जायला पाहिजे ना. नाही, इथे पण करायचंय, आम्ही महापालिकेचे लोक आहोत. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी मला जे प्रश्न विचारले माझ्या काय उपयोगाचेच नाहीत. इथे हा सगळा अधिकार एरिया जो आहे शिवाजी पार्क माहीम, हा सगळा उच्च मध्यमवर्गीय एरिया आहे. इथे सर्वे करून हे लोक काय गरीब मराठ्याचं सर्वेक्षण करणार आहे? मला असं वाटतं सर्वे ज्या पद्धतीने चाललाय तो सुद्धा अत्यंत संशयास्पद आहे. सर्वे जिथे व्हायला पाहिजे तिथे व्हायला पाहिजे. आणि जे सर्वेवर प्रश्न विचारतात, त्यांनी एक ऍप तयार केलाय, ते धड चालत नाही. जे सर्वेवर जे प्रश्न विचारतात ते इतके जुजबी आहेत. त्याचे सर्व प्रश्न मी ऐकून घेतले, त्यांची उत्तरं दिली, पण ते इतके जुजबी आहेत की त्यावरून सुप्रीम कोर्टापुढे सादर करायला इम्पेरिकल डाटा या मागासवर्ग आयोगाला मिळेल असं मला वाटत नाही. हा सर्वे TISS किंवा गोखले इन्स्टिट्यूट वगैरे करतायचं सांगण्यात आलं होतं, पण इथे तर महापालिकेच्या ऑडिट डिपार्टमेंट मधली माणसं आली. मला जरा आश्चर्य वाटलं. सर्वे बाबत सरकार गंभीर आहे असं मला वाटत नाही. जरांगे पाटलांनी जो आरोप केला की सर्वे नीट होत नाहीये, सर्वेअर कोणत्या समाजाचा आहे यावर सर्वे नीट होणार की नाही ठरतंय. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वेच्या बाबतीमध्ये मराठा समाजावर अन्याय होण्याची शक्यता
मला स्वतःच्या अनुभवातून दिसलेली आहे, म्हणून मी सावध करतोय. जरांगे पाटील जर हे ऐकत असतील, त्यांची सहकारी ऐकत असतील, जरा यात लक्ष घाला. सरकार तुम्हाला पुन्हा फसवण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतंय. या एकनाथ शिंदेना काही गांभीर्य नाहीये कसलंच. जर सुप्रीम कोर्टासमोर नीट इम्पेरिकल डाटा गेला नाही तर पुन्हा एकदा मराठा आरक्षण नाकारलं जाईल. आणि शेवटची गोष्ट, जे जरांगे पाटील बोलत नाहीत पण त्यांनी बोलायला पाहिजे, की हे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणच मिळालं पाहिजे. ते कुणबी मिळालं, सर्टिफिकेट्स वगैरे ठीक आहे. स्वतंत्र आरक्षण मिळायचं असेल तर त्यासाठी आपल्याला नवा कायदा बनवावा लागेल आणि तो मोदी सरकार बनवू शकतं. आत्ता नाही तर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा आले तर, किंवा नवं सरकार बनवू शकतं. त्यांनी तो बनवला पाहिजे. पण मोदी याविषयी काहीही बोलत नाहीये. तेव्हा मराठ्यांना रिझर्वेशन न देणाऱ्या मोदींना मराठा समाजाने मतं का द्यावीत या विषयावर सुद्धा जरांगे पाटलांनी आपलं मतप्रदर्शन केलं पाहिजे. असो, पण जरांगे पाटील तुम्ही आलायत, मुंबईच्या वेशीवर आलायत, नव्या मुंबईमध्ये आलायत. रात्र चांगली घालवा, चांगली झोप घ्या. तुमच्या स्वागताला आमची मुंबई नगरी सज्ज आहे. सुस्वागतम.